नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामसाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन, पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, TY.BCom, प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन. या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये भांडवल व्यवस्थापनाची प्रस्तावना, भांडवलाचे प्रकार, यामध्ये स्थिर भांडवल निश्चित करणारे घटक आपण बघितले होते. यानंतर पुढील मुद्दा आहे स्थिर भांडवलाची गरज निश्चित करणारे घटक किंवा स्थिर भांडवल याची व्यवसायासाठी काय गरज आहे हे आपण बघणार आहोत. कंपनीच्या स्थिर स्वरूपाच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. कंपनीला ज्या स्थिर स्वरूपाच्या मालमत्ता लागतात या खरेदी करण्यासाठी स्थिर भांडवल उपलब्ध करावे लागते. सेकंड, कंपनीची विविध प्रवर्तनात्मक कार्यक्रमांकरिता स्थिर स्वरूपाचे भांडवल लागते. कंपनीमध्ये जे विविध प्रवर्तनात्मक कार्यक्रम चालतात, उदाहरणार्थ एखाद्या नवीन प्लॅन्ट सुरू करायचा आहे त्यासाठी लागणारं सुरुवातीचं भांडवल. त्यानंतर तिसरं, कंपनीचे आधुनिकीकरण करण्यासाठी आधुनिक यंत्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी पर्यायाने यंत्र तंत्रज्ञानाच्या खरेदीच्या माध्यमातून कंपनीचं आधुनिकीकरण करण्यासाठी मदत स्वरूपात स्थिर स्वरूपाच्या भांडवलाची आवश्यकता असते. कंपनी जी आहे या कंपनीला सुरुवातीच्या कालावधीमध्ये जसं प्रवर्तनात्मक भांडवल लागतं तसंच आधुनिक तंत्रज्ञान जे आहे या तंत्रज्ञानाची खरेदी करायची असेल किंवा विभिन्न प्रकारच्या प्लॅन्टमध्ये बदल करायचा असेल तर अशा आधुनिक स्वरूपाचं जे भांडवल आहे हे कंपनीसाठी आवश्यक असतं. त्यानंतर कालबाह्य आणि वापरण्यास अयोग्य जी मालमत्ता आहे हिचे विल्हेवाट लावण्यासाठी स्थिर भांडवलाची गरज असते. व्यवसायामध्ये अशा काही मालमत्ता असतात की ज्या कालबाह्य होतात आणि त्या वापरण्यास अयोग्य असतात, की जशी प्रत्येक वस्तू आहे किंवा प्रत्येक स्थिर मालमत्ता आहे हिचं एक लिमिटेड लाईफ असतं. एखादं मशीन खराब होणं किंवा एखादी इमारत जी आहे तिची पडझड झाल्यानंतर ती तोडण्यासाठी स्थिर भांडवल जे आहे याची आवश्यकता असते. कंपनीच्या संचालनासाठी स्थिर स्वरूपाचं भांडवल लागतं. कंपनीचं जे संचालन करायचं आहे यासाठी स्थिर स्वरूपाचं भांडवल लागतं. 6, कंपनीचे भांडवल गरजांमध्ये होणारी वृद्धी. कंपनीच्या ज्या भांडवल गरजा आहे यामध्ये सतत वाढ होताना दिसते. जसं की कंपनीने काही नवीन प्लॅन्ट सुरू केले किंवा कंपनी जी आहे या कंपनीने भविष्यामध्ये उत्पादनाचे विभिन्न प्रकारचे जे नवीन ज्या पद्धती आहेत किंवा नवीन उत्पादन जर सुरू केलं, नवीन प्रकारच्या वस्तू तयार करण्याचा निर्णय जर घेतला तर यासाठी स्थिर भांडवलाची कंपनीला आवश्यकता असते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे स्थिर भांडवलाचे महत्त्व. त्यामध्ये कंपनीची स्थापना, व्यावसायिक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक कंपनी स्थिर स्वरूपाच्या भांडवलाची गरज असते. कोणत्याही लहान किंवा मोठी कंपनी ही स्थिर स्वरूपाच्या भांडवलात गुंतवणूक केल्याशिवाय स्थापित होऊ शकत नाही. जास्तीत जास्त रकमेचे स्थिर भांडवल हे कंपनी स्थापनेच्या काळातच आवश्यक असते. या प्रारंभीच्या काळात कंपनीचे पायाभूत खर्च भागवण्यासाठी स्थिर भांडवलाची गरज असते. कंपनीचे कामकाज दीर्घकाळासाठी सुरळीतपणे चालवण्यासाठी स्थिर स्वरूपाच्या ज्या मालमत्ता आहेत या खरेदी करण्यासाठी स्थिर स्वरूपाचं भांडवलाची गरज असते. आता स्थिर भांडवलाचं जे महत्त्व आहे आपण यामध्ये पहिला मुद्दा बघितला, कंपनीची स्थापना. म्हणजे कंपनीची स्थापना करण्यासाठी प्रत्येक प्रकारचा जो व्यवसाय आहे यांना स्थिर भांडवलाची गरज असते. कोणतीही लहान किंवा मोठी कंपनी
ही स्थिर भांडवलाच्या गुंतवणूक केल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही. जास्तीत जास्त रकमेचं स्थिर भांडवल हे कंपनीच्या स्थापनेच्या काळात आवश्यक असतं. या प्रारंभीच्या काळात कंपनीचे पायाभूत खर्च भागवण्यासाठी स्थिर भांडवलाची गरज असते. कंपनीचे कामकाज दीर्घकाळात सुरळीतपणे चालवणे यासाठी देखील स्थिर भांडवल कंपनीसाठी आवश्यक असतं. दुसरा मुद्दा आहे कंपनीचे प्रवर्तन. एखाद्या कंपनीची स्थापना झाल्यानंतर तिचे प्रवर्तन करणे म्हणजे तिची वृद्धी करण्यासाठी कंपनीला विविध स्वरूपाचे प्रवर्तनात्मक उपक्रमांचं आयोजन करावं लागतं. प्रवर्तनाच्या येणाऱ्या खर्चासाठी जो प्रवर्तक आहे म्हणजे कंपनीचा मालक आहे याला स्थिर स्वरूपाच्या भांडवलाची गरज लागते. साधारणपणे प्रवर्तनात्मक खर्च हा पुढील बाबींसाठी येत असतो. प्रवर्तनात्मक जो खर्च जो आहे यामध्ये प्रकल्प अहवाल तयार करणं, जर कंपनीला नवीन प्लॅन्ट सुरू करायचं असेल किंवा कंपनीची सुरुवातीची स्थापना करायची असेल तर यासाठी तुमच्या कंपनीचा जो प्रकल्प अहवाल आहे हा तयार करावा लागतो. प्रकल्प अहवाल तयार करणं ही कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते आणि यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवल जे आहे हे लागत असतं. त्यानंतर प्राथमिक स्वरूपाच्या खर्चांचा भरणा करणं, जसं की कंपनीची नोंदणी करणं, विभिन्न प्रकारच्या जमीन खरेदी असेल तर स्टॅम्प ड्युटी भरणं, साठे खत करणं, अशा अनेक कायदेशीर बाबी यासाठी प्रारंभिक स्वरूपाचा खर्च करावा लागतो. किंवा कंपनीला काही मशीन्स वगैरे घ्यायचे असतील तर मशीन बुकिंग करणं, यासारखे जे खर्च जे आहेत यांना आपण प्राथमिक स्वरूपाचे खर्च असं आपण म्हणतो. असे प्राथमिक स्वरूपाचे खर्च देखील स्थिर भांडवलामुळे भागवणं शक्य होते. वैधानिक आणि व्यावसायिक शुल्क याच्यामध्ये आपण चर्चा केलीच आहे. काही कायदेशीर खर्च कंपनीला करावे लागतात. जसं की मी सांगितल्याप्रमाणे कंपनीच्या नोंदणीसाठी कंपनीच्या रजिस्ट्रारकडे काही शुल्क भरावं लागतं. तसेच कंपनीला कायदेशीर सल्लागार आवश्यक असतात, कारण की जमीन इमारत या प्रत्येक ठिकाणी कायदेशीर सल्ला आवश्यक असतो. यासाठी काही खर्च करावे लागतात. किंवा काही प्रारंभिक जर स्थानिक शासनाच्या बाबतीमध्ये जसे की महानगरपालिका, नगरपालिका या भागामध्ये जर व्यवसाय जात असेल तर त्यांचे देखील काही प्रारंभिक शुल्क कंपनीला भरावे लागतात. त्यानंतर गुंतवणूकदारांना कंपनीच्या माहितीपत्रकाचं प्रचलन करणं, ज्या लोकांकडून कंपनीला भांडवल उभारायचं आहे अशा लोकांना जी कंपनी आहे या कंपनीचं माहितीपत्रक जे आहे हे प्रसिद्ध करून संभाव्य गुंतवणूकदारांकडे पोहोचवण्याचं काम करावं लागतं. म्हणजे गुंतवणूकदार जे आहे कंपनीच्या जे माहितीपत्रक आहे हे बघूनच भांडवल गुंतवणुकीसंदर्भात निर्णय घेत असतात. म्हणजे यासाठी जे विभिन्न प्रकारच्या ज्या काही भांडवल असतं स्थिर भांडवल, यासाठी स्थिर भांडवलाची जी आवश्यकता आहे ही कंपनीला दिसून येते. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे कंपनीचं आधुनिकीकरण. पारंपरिक स्वरूपात चालणारी जी कोणतीही प्रक्रिया किंवा कार्यप्रणाली आहे तिच्यामध्ये काळानुरूप बदल करून नवप्रक्रमित दृष्टिकोनाच्या साहाय्याने कंपनीचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यवसायाची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिकीकरण हे गरजेचं असतं. आधुनिकीकरण करताना कंपनीला नवीन यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान हे प्राप्त करावं लागतं. याच नवीन यंत्र आणि तंत्रज्ञान यांच्या खरेदीकरता स्थिर स्वरूपाच्या भांडवलाची गरज असते. पारंपरिक स्वरूपात चालणाऱ्या ज्या कंपनीच्या ज्या प्रक्रिया आहेत या दिवसेंदिवस ग्राहकांची मागणी बदलली का त्यामध्ये बदल करावा लागतो. यासाठी कंपनीचं आधुनिकीकरण करावं लागतं. व्यवसायाची उत्पादकता जी कमी झालेली असते ती वाढवण्यासाठी देखील आधुनिकीकरणाची गरज असते. आधुनिकीकरण करताना कंपनीला नवीन यंत्रसामुग्री खरेदी करणं, नवीन तंत्रज्ञान खरेदी करणं, त्याचबरोबर जर टेक्निक जर अतिशय उच्च पातळीवरचे असतील किंवा ते टेक्निक खूप नवीन असतील तर त्यासाठी विदेशातून अनेक प्रकारचे तंत्रज्ञ आयात करावे लागतात किंवा त्यांचा सल्ला घ्यावा लागतो. यासाठी स्थिर भांडवल जे आहे या
स्थिर भांडवलाच्या माध्यमातून हे खर्च भागवणे शक्य होत असतं. त्यानंतर चौथा महत्त्व आहे अप्रचलित मालमत्तेत करावा लागणारा बदल. कालमानानुसार कंपनीला जुनी आणि कालबाह्य जी मालमत्ता जी आहे, याच्यामध्ये यंत्रकुल, यंत्रे, फर्निचर वगैरे ज्या मालमत्ता आहे, या मालमत्तेमध्ये बदल घडून आणावा लागतो. कंपनीला स्थिर स्वरूपाच्या मत्तेत अशा स्वरूपाचा बदल हा उत्पादकता आणि सक्षमता वाढवण्यासाठी करावा लागतो. यासाठी कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर स्थिर स्वरूपाचं जे भांडवल असणं गरजेचं असतं. म्हणजे कालमानानुसार कंपनीकडे जी जुनी आणि कालबाह्य मालमत्ता आहे, यामध्ये यंत्र असतील किंवा यंत्राचा लेआउट असेल, फर्निचर असेल, यामध्ये बदल घडून आणावा लागतो. कंपनीला स्थिर स्वरूपाची जी मालमत्ता आहे, अशा मालमत्तेमध्ये बदल करण्यासाठी कंपनीवर मोठ्या प्रमाणात जे स्थिर स्वरूपाचं भांडवल असतं किंवा जे रिझर्व्ह निधी ठेवलेले असतात, या माध्यमातून कंपनी आपले विभिन्न प्रकारचे ज्या प्रचलित मालमत्ता आहे, यामध्ये बदल करण्यासाठी स्थिर भांडवल महत्त्वाची भूमिका पार पाडतं. पाचवं महत्त्व आहे विस्तार आणि वैविध्यकरण. अर्थव्यवस्थेच्या काही विविध क्षेत्रात व्यावसायिक कृतींची वृद्धी घडवून आणणे म्हणजे विस्तार होय. जर वैविध्यकरण म्हणजे एकाच वेळेस अर्थव्यवस्थेच्या एकापेक्षा जास्त क्षेत्रांमध्ये व्यावसायिक कृतींची अंमलबजावणी केली असेल. साधारणपणे जर बघितलं तर असे दिसून येते की बहुतेक सर्व कंपन्यांचा विस्तार आणि वैविध्यकरणाच्या अवस्थेतून वारंवार जावं लागतं. कंपनीला जर व्यावसायिक कृतीचा विस्तार आणि वैविध्य यासाठी स्थिर स्वरूपाचं भांडवल जे आहे, हे महत्त्वाची भूमिका पार पाडतं. कंपनी स्थापन झाल्यानंतर विशिष्ट कालावधीमध्ये नंतर बाजारपेठेमध्ये वस्तूंची मागणी वाढली की कंपनीचा विस्तार करावा लागतो. त्याचबरोबर वैविध्यकरणाच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त ठिकाणी कंपनीचे नवीन प्लॅन्ट सुरू करणं, या सगळ्या गोष्टींसाठी जे स्थिर भांडवल आहे, हे कंपनीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येतं. त्यानंतर 6वं महत्त्व आहे कंपनीचे स्वयंचालन. तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्व जे आहे, हे कमी करण्याची प्रक्रिया म्हणजे स्वयंचालन. जर मनुष्यबळ अवलंबित असणारी कंपनी असेल तर तिचे दैनंदिन उत्पादन कृती जी आहे, ही यंत्राच्या साहाय्याने सुरू करण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. तर सर्वात प्रथम कंपनी या यांत्रिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर स्वरूपाच्या ज्या मालमत्ता आहे, यांची खरेदी करत असतात की ज्या कंपनीतून कंपनी नवीन यंत्रसामुग्री खरेदी करत असतात. म्हणजे कंपनीच्या मध्ये जे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जे काम करत असतात, यामुळे जी काही क्रिटिकल जी कामं आहेत किंवा ज्या कामासाठी मनुष्य जे आहेत, या मनुष्याच्या माध्यमातून काम करणं हे धोकादायक असू शकतं. जसं की अतिउष्णतेच्या ठिकाणी रोबोटच्या यंत्रांच्या माध्यमातून काम करून घेणं, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला कंपनीचं स्वयंचालनाच्या माध्यमातून जे काही बदल आहे, ते बदल करावे लागत असतात. यासाठी कंपनीचं स्वयंचालन जे आहे, यामध्ये बदल करण्यासाठी स्थिर भांडवल महत्त्वाची भूमिका बजावत असतं. 7वं महत्त्व आहे भांडवल गरजांची वृद्धी. दीर्घकाळामध्ये व्यवसाय टिकून राहणं आणि दैनंदिन स्पर्धेचा सामना करणं, यासाठी कंपनीला स्थिर स्वरूपाच्या भांडवलामध्ये वृद्धी घडवून आणावी लागते. कंपनीचा महत्त्वपूर्ण आणि प्राथमिक स्वरूपाचा स्थिर भांडवलाचा स्रोत हा भागांचे प्रचलन करणे व कर्जाची अंमलबजावणी करणे यासाठी असतो. म्हणजे दीर्घकाळात जर तुम्हाला व्यवसाय टिकायचा असेल, दैनंदिन जे काही स्पर्धक आहे याचा सामना करायचा असेल, तर कंपनी जी आहे, हिला स्थिर स्वरूपाच्या भांडवलामध्ये वाढ घडवून आणावी लागते. कंपनीचा महत्त्वपूर्ण आणि प्राथमिक स्वरूपाचा जो स्थिर भांडवलाचा स्रोत आहे, यामध्ये जे काही भाग असतील व कर्जाची अंमलबजावणी असेल, यासाठी स्थिर भांडवलाची जी आवश्यकता आहे, ही कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडली जाते. स्थिर भांडवल जे आहे, या स्थिर भांडवलाचे जे 2 महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघितले, तर स्थिर भांडवलाची गरज आणि स्थिर भांडवलाचे महत्त्व. या मुद्द्यांमधून स्थिर भांडवल जे आहे,
हे व्यवसायासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे की ज्या माध्यमातून कंपनीची स्थापना, कंपनीचं प्रवर्तन, कंपनीचं आधुनिकीकरण, कंपनीचे विस्तार, कंपनीच्या भांडवल गरजांची आवश्यकता, कंपनीचे स्वयंचलन यासारख्या बाबी चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनी जी आहे या कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते. त्यानंतर राहिलेला मुद्दा नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.